हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. प्रथम आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, दे असेल तर हॅव वापरावे आणि ज्यावेळी सब्जेक्ट ही, सी, इट असेल तर हॅज वापरावे. जसे आय हॅव डन ऑल माय होमवर्क, वी हॅव सीन दिस मूवी, राघव हॅज रिटन दिस स्टोरी, ही हॅज गॉन टू द लायब्ररी, सीता हॅज टोल्ड मी, she has taken the book, they have completed their work. आत्ता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असते आणि त्या पूर्ण झालेल्या वेळेविषयी आपण बोलतो तेव्हा आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी हॅड वापरावे. जसे आय हॅड डन ऑल माय होमवर्क, वी हॅड सीन दिस मूवी, राघव हॅड रिटन दिस स्टोरी, ही हॅड गॉन टू द लायब्ररी, सीता हॅड told me, she had taken the book, they had completed their work. आता आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल असे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी विल हॅव वापरावे. जसे आय विल हॅव डन ऑल माय होमवर्क, वी विल हॅव सीन दिस मूवी, राघव विल हॅव रिटन दिस स्टोरी, ही विल हॅव गॉन टू द लायब्ररी, सीता विल हॅव टोल्ड मी, she will have taken the book, they will have completed their work. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा आणि अशीच वाक्य बनवण्याचा सराव करा.